हॅपी बड्डे आई. माझ्या डेव्हलपमेंटमध्ये तुझा खूप मोठा वाटा आहे. तुझ्यासारखी जिद्द, चिकाटी, शिस्त माझ्या अंगी पण यावी यासाठी मी खूप प्रयत्न करते आहे. तुला बड्डेला काय गिफ्ट द्यावे हा विचार खूप वेळ मी हा विचार केला. पण मग आता असं वाटलं की जसं माझ्या तुझ्याबद्दलच्या काही भावना आहेत तसंच इतरांच्या पण तुझ्याबद्दलच्या काय भावना आहेत, काय आठवणी आहेत हे आज आपण जाणून घेऊया आणि तेच तुझ्यासाठी आज बड्डे गिफ्ट असेल. हॅपी बर्थडे आई. हॅपी बर्थडे आजी. मी आज पाण्यात खूप खेळली आणि आता झोपून गेली. हॅपी बर्थडे मेघाजी. आपण पुन्हा हे आपण मग सेलिब्रेट करू. हॅपी बर्थडे मेघाजी. हे पहा आमच्या शर्टावर काय लिहिलंय. हे पहा, जेव्हा तुम्हाला फोन करते ना मेघाजी तेव्हा मला खूप छान वाटतं. दिवसभरात घडलेल्या जितक्या पण गोष्टी आहेत त्या सांगायला खूप छान वाटतं आणि अभ्यासातून माझी पण सुटका होते. त्याच्यामुळे मला थोडा ब्रेक मिळून रिक्रिएशन होतं. बाय. मेघाजी, मला तुझी आजची वांग्याची भाजी आणि पाणीपुरी खूप आवडते. असंच करत जा दरवेळेस. आम्ही येतो. हॅपी बर्थडे काकू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हमेशा माझी साथ घेत राहा आणि मी वेट करतो तुझ्यासोबत आईस्क्रीम खायला. Wish you many happy returns of the day, Mega Mami, and enjoy your year ahead. Thank you so much. Start. हां मेघा, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मेघा, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. सुरेशची पत्नी व सावजींची मोठी सून म्हणून ज्या दिवशी तू या घरात प्रवेश केलास तेव्हापासून आजपर्यंत तू सगळ्यांशी प्रेमाचे संबंध जपून ठेवले आहेत. आल्या गेल्यांची विचारपूस, त्यांची खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था तू आनंदाने पार पाडतेस. अनेकांची बाळंतपणं तू केलीसच. उन्हाळ्याच्या सुट्टीतील ते खास दिवस आजही आठवलेत की मन भरून येतं ग मेघा. तू घेतलेली आई नानांची काळजी वाखाणण्याजोगी आहे. आईची सरत्या दिवसात केलेली तू सेवा खरोखर माझ्या स्मरणात कायम राहील. संसाराचा व्याप, दुकानातील जबाबदारी सांभाळून तू जे लिखाण करतेस ना त्याला तोड नाही. तू नवीन युगाच्या स्पर्धेशी पण लढणारी आहेस मेघा. गाडी चालवणे, स्विमिंग, कम्प्युटरचा वापर नियमित करणे, नवीन टेक्नॉलॉजीमध्ये रस असणे हे सगळे तुझे जे छंद व खास जोपासलेला छंद म्हणजे नियमित चालायला जाणं हे म्हणजे खरोखर तुझ्या ठायी असलेले गुणच आहेत मेघा. अशा या सुरेशची अर्धांगिनी मेघाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मेघा, आज तुझा वाढदिवस. तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. अशीच नेहमी तत्पर, आनंदी रहा. सगळ्यात महत्त्वाचं मला आता तुला तुझ्यासाठी एक 4 ओळीच म्हणायच्या आहेत. गृहिणी नव्हे केवळ मेघा सावजींची, गृहिणी नव्हे केवळ मेघा सावजींची, हक्क कर्तव्यांची सांगड साधली तिने न्यारी. विचारांचा आणि आचारांचा मेळ तू घातला, ज्ञानाची कास धरुनी सर्व विकास साधला. नको कणव कुणाची, समतेची आस असे भारी. गृहिणी नव्हे केवळ आमची मेघा
राणी. मेघा, खूप 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 शुभेच्छा. आणि मेघाबद्दल बोलायला गेलं तर खरं तर PhDचा थिसिस होईल आहे, पण तरीही थोडक्यात सांगते की मेघासारखी कणखर, मेघासारखी सातत्यप्रिय, मेघासारखी डिसिप्लिन्ड व्यक्ती ही आयुष्यामध्ये कायम पुढेच जात असते आणि तीच प्रगती मेघाने केली. मेघा आणि सुरेश यांची दोनही अपत्य म्हणजे खरोखर सार्थ अभिमान आहे. माधुरी आणि इंद्रजित आपल्या कर्तृत्वात, आपल्या आयुष्यात खूप 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 सक्सेसफुल आहेत आणि ते असेच राहतील असा आम्हा सर्वांचा आशीर्वाद आहे त्यांना. मेघा, तू तुझा जो एक निरंतर आणि एक अखंड एखाद्या गोष्टीची जिद्द घेऊन ती जिद्द पूर्णत्वाला नेणं, हे जर शिकायचं असेल तर हे मेघाकडनंच शिकायला हवं. आणि तू अशीच राहा, हसतमुख हो आणि आनंदाने. आणि तुला खरं सांगते मी, यापुढील तुझं सगळं आयुष्य आनंदी आणि उत्साही आणि त्याचबरोबर स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा उत्तमोत्तम लाभो, हीच ईश्वराजवळ प्रार्थना. वन्स अगेन हॅपी बर्थडे डिअर मेघा, हॅपी बर्थडे. अंजूच्या शब्दांना मम म्हणतो. हॅपी बर्थडे मेघा. हॅलो, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मेघा मामी. हॅपी बर्थडे मेघा मामी. तर मेघा मामीबद्दल लहानपणापासून इतक्या गोष्टी कनेक्टेड आहे. मग ते शाळेतनं सोडणं किंवा आणणं असो, लड्डा डॉक्टर असो, एस्पेशली तेव्हा मेघा मामी सुरेश मामा होते. आईचा जेव्हा पहिल्यांदा डायबिटीस डिटेक्ट झाला तेव्हा मी इतका घाबरलो होतो, तेव्हा मेघा मामीनीच मला खूप धीर दिला होता. त्याच्यानंतर कच्चे पोहे असो, गुळपोळी असो, अष्टमीच्या ते गोड असो, मी त्याचं नाव अजूनही मला आठवत नाही आहे, पण या सगळ्या मेघा मामीशी कनेक्टेड खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि मेघा मामीनी ॲज अ आई म्हणून नेहमीच म्हणजे आईसारखंच माझ्यावर नेहमी प्रेम केलेलं आहे. मेघा मामी असो, सुरेश मामा असो, आणि इतक्या सगळ्या आठवणी आता सगळ्या डोळ्यासमोर येतात आहे. सो मामी, पुन्हा एकदा मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि आईसारखी आई होण्यासाठी थँक्यू. अमित एवढं सगळं छान बोललं तर मी काय बोलायचं, पण मला मेघा मामी म्हटली की एक गोष्ट अगदी स्पेसिफिकली आठवते, ती म्हणजे मेघा मामीच्या हातचे रव्याचे लाडू. ते फक्त टेस्टला नाही तर दिसायला अगदी सुंदर, गोल आणि पांढरशुभ्र अशी असतात. आणि मला नाही तर रिद्धेशलाही खूप आवडतात. आणि आय थिंक दुसरी गोष्ट म्हणजे ती म्हणजे मेघा मामीचं ड्रायव्हिंग, की मेघा मामी ज्या प्रकारे कॉन्फिडेंटली ड्राईव्ह करते. आणि असे खूप कमी फिमेल ड्रायव्हर्स पाहिले जे की एवढं भारी आणि कॉन्फिडेंट ड्राईव्ह करतात. आणि आय थिंक तिला बघून मला असं वाटते मीही तेवढंच कॉन्फिडेंटली कधीतरी शिकायचा नक्कीच प्रयत्न करणार. सो आमच्या दोघांकडून पुन्हा एकदा मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अँड एन्जॉय युअर डे. बाय बाय. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मेघा मामी. मी लहान असताना माझे सगळे वाढदिवस अकोल्यालाच यायचे आणि सगळे तूच साजरे केलेले आहेत. आणि आज तुझ्या वाढदिवसाला ही संधी मिळाली आहे व्हिडिओ बनवण्याची. मी लहान असताना मला डोसा आवडतो, माझ्या आवडीचा केक, श्वेतूला नवीन फ्रॉक वाढदिवसाला, ही प्रत्येक हौस तू पूर्ण केलेली आहेस आणि अगदी मनापासून पूर्ण केलेली आहेस. जे मागितलं मेघा मामीला ते नेहमी मेघा मामीनी दिलेलं आहे. असं कधीच झालं नाही की तुझ्याकडे कोणती इच्छा व्यक्त केली आणि ती तू पूर्ण केली नाही आहे. 1 महिना आम्ही जवळपास अकोल्याला राहायचो, तर त्याच्यात मग पिक्चर बघायला जायचा असायचा किंवा मेघा मामीच्या हातचे कोढोळे खायचे किंवा लाँग ड्राईव्हला जायचं अप्पूपर्यंत. तर या सगळ्या इच्छा तू नेहमी मनापासून पूर्ण केलेल्या आहेत. मीच नाही तर मी खात्रीने सांगू शकते नानांचे 8ही नातवंड तुला खूप क्लोज आहेत आणि नेहमीच राहणार आहेत. आणि सगळ्यांचे लाड तू तेवढ्याच यांनी पुरवलेले आहेत. आणि लहानपणीच नाही, तू आत्तासुद्धा सगळ्यांचे लाड पुरवते. आत्तासुद्धा जर तुला म्हटलं की मेघा मामी शॉपिंगला जायचं तर तू लगेच तयार होतेस की हो श्वेतू आपण जाऊ शॉपिंगला, तुला जिथे हवं आहे तिथे. खूप शिकण्यासारखं सुद्धा आहे तुझ्याकडून, स्पेशली तुझं डेडिकेशन. मग ते कुठलंही काम असो,
तो तुझा मॉर्निंग वॉक असो, ते दुकानातली कामं असो किंवा ते घरातली कामं असो, तू खूप चिकाटीने प्रत्येक काम करतेस आणि ही एक गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे तुझ्याकडून. त्यामुळे खूप लाड केले आहेत, करते आहेस आणि करणारच आहेस याची पूर्ण खात्री आहे. तुला पुन्हा एकदा मनापासून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. हां मेघा, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे आई. हे वाचले का काय लिहिलंय ते? आय डोंट नीड AI, माय आई नोज एव्हरीथिंग. असं प्रत्येकच मुलाला वाटत असतं की आपल्या आईला जगातलं सगळं काही कळतं. असंच आम्हालाही असं वाटतं की आमच्या दोन्ही आयांना जगातलं सगळं काही कळतं. तुमच्यामध्ये मी एक खूप खंबीर आई पाहिली, तुमच्यामध्ये मी खूप छान कुक आई पाहिली, तुमच्यामध्ये मी खूप छान प्रेमळ आई पाहिली. मला आठवतं लहानपणी अथर्व तुमच्याकडे यायचा नाही तेव्हा तुम्ही खूप हिरमुसले व्हायचा, पण आता अथर्वला चुप्प बैस म्हणावं लागतं. तुम्ही इतक्या दोघांचा छान बॉन्ड झालेला आहे. तुम्ही बाबांचा ॲक्सिडेंट झाल्यापासून त्यांची खूप छान काळजी घेता, दुकानावरती पण जाता, श्याम काकांना बऱ्यापैकी तुम्ही मदत करता. इकडे घरातल्यांसोबतही तुम्ही खूप छान रिलेशन मेंटेन करून आहात, म्हणून मला तुम्ही खूप आवडता. पुन्हा एकदा हॅपी बर्थडे आई. हॅपी बर्थडे आई. आई नोज एव्हरीथिंग हे माझ्याबद्दल तर अगदीच खरं आहे, कारण की मी प्रत्येक गोष्ट आईला सांगितल्याशिवाय मला चैनच पडत नाही. दिवसभरात काय घडलंय हे मी अगदी लहानपणापासून आईला सांगत आलेली आहे, आणि प्रत्येक गोष्टीबद्दल आईचे फक्त डोळेच मला काही उत्तर देण्यासाठी पुरेसे होते. आईने एकदा डोळे मोठे केले की आम्ही आपोआप शांत बसत असू. आई लहानपणी आम्हाला दोघांना घेऊन दुर्गला जात होती. दोन मुलांना एकटीने घेऊन प्रवास करणं हे किती अवघड आहे हे आता मला 2 मुलं झाल्यावर कळत आहे. एकाचे वेगळे ताल तर दुसऱ्याचे वेगळे ताल, पण हे तरी पण आईनी सांभाळलं. त्याच्यातच आईनी घराला सांभाळून पण बाबांच्या मागे हट्ट करून गाडी शिकली. मला आठवतं की किती त्रास झाला होता आईला गाडी शिकायला. त्याच्यानंतर बाबांच्या मागे लागून ती दुकानात जायला लागली. दुकानातले पण सगळे कामं तिने व्यवस्थित शिकले. आणि आता श्यामकाका पण असं म्हणतो आहे की एखाद दिवशी मी नसलो तर वहिनी पूर्ण दुकान सांभाळू शकतात. हे खरंच क्रेडिटेबल आहे. म्हणजे एकाच वेळेला इतक्या सगळ्या गोष्टी नीट करणे, आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी आणि काकूची केमिस्ट्री ती अतिशय उत्तम आहे. कोणतं मोठ्यातलं मोठी गोष्ट पण तुम्ही दोघी मिळून सहज पूर्ण करू शकतात, पूर्णत्वाला नेऊ शकतात. तर असंच मला पण तुमच्यासारखं बनायला आवडेल. एक उत्तम आई, म्हणजे मी आत्ताही प्रयत्न करते आहे की उत्तम आई बनण्याचा. तुझा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असू दे. तुला 100 वर्ष आणि त्याहीपेक्षा जास्त आयुष्य मिळावं एवढीच देवाचरणी प्रार्थना करते.